गेल्या 6 दिवसांपासून फरार असलेला खोक्याला अखेर काल अटक झालेली आहे। प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आली। काल खोक्याचा मुक्काम प्रयागराजमध्येच होता आणि आज त्याला प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याची ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया होऊन बीड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत। ताबा मिळाल्यानंतर बीड पोलीस त्याला शिरूर न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। तर काल प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आलेली होती आणि आज ट्रान्झिटची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर बीड पोलीस त्याचा ताबा घेतील। तर खोक्याला शिरूर न्यायालयातही आज हजर केल्या जाण्याची शक्यता आहे। ट्रान्झिटची प्रक्रिया संपल्यानंतर बीड पोलीस त्याला शिरूर न्यायालयामध्ये आज हजर करू शकतात। अटक केलेल्या खोक्याचा काल प्रयागराजमध्येच मुक्काम होता आणि आज ट्रान्झिटची प्रक्रिया पार पडेल आणि यामध्ये बीड पोलीस प्रयागराजमधून खोक्याचा ताबा घेतील आणि त्याला आज शिरूर न्यायालयामध्ये देखील हजर केल्या जाण्याची शक्यता आहे। गेल्या 6 दिवसांपासून खोक्या फरार होता आणि अखेर त्याला काल प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। कालची जी रात्र होती का रात्रीचा मुक्काम जो होता तो खोक्याचा प्रयागराजमध्येच होता आणि आज बीड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे। तर सतीश भोसले उर्फ खोक्याला काल बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि खोक्याचा ताबा आज बीड पोलीस घेतील।